हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज इथे ओला राजमाची भाजी बनवणार आहे टिफिनसाठी आणि मला दुपारी खायला पण ठेवणार आहे. त्याच्यानंतर वाटण बनवलेलं होतं खोबऱ्याचं आणि भाकरी बनवलेल्या आहेत. टिफिनला भाकरी आणि राजमाची भाजी. तर इथे तेल तापत ठेवलेलं आहे. एक पळी तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घातलं, हिंगाची फोडणी. त्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यानंतर वाटण घालून घेते. आता मी कांदा वगैरे काही इथे बारीक चिरून वगैरे घेतलेले, नुसतं खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. 2 चमचे खोबऱ्याचं वाटण घातलं आणि व्यवस्थित परतून घेतलं. त्याच्यानंतर लाल तिखट आणि हळद घालून परतून घेतलेली आहे. तिखट मी 1.5 चमचा घातलेला आहे आणि हळद घालून घेतली अर्धा चमचा. मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि त्यानंतर राजमा घालून 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. जरा जास्त शिट्ट्या घेतल्या कारण कडधान्य असल्यामुळे ते शिजून निघतात व्यवस्थित. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पाणी घातलं. त्यानंतर आता शिट्ट्या काढून घेते. 3 ते 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि अशी राजमाची मस्त अशी भाजी तयार झाली आहे. ओला राजमा खूप छान लागतो. आणि नाश्त्यासाठी ते कोरी चहा बनवायला घेतले. कोरी चहा आणि बटर खाणार आहेत आम्ही. खारी बटर असं काहीतरी. नाश्ता झाला आणि त्यानंतर लवकरच रुचाची अंघोळ घालून घेतली होती. तिला इथे पावडर तेल लावून घेतलं. तेल लावू थांब. आणि नंतर मी तेल तिला लावू ऑरेंज खायला घातलं होतं. थोडं थोडं. छान छान केस होतील. अंघोळ केली रुचाने, नाव नाव केली. पावडर नसते खायची बा, पावडर आहे ती. काय करते रुचा? हलकट. काय करते? सांडलं सांडलं सांडलं. एखादा घे दे ना.